प्रतिबिंब जनमानसांचे। सर्जेपुरा परिसरातील घटना, अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक, पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल, तोफखाना पोलिसांकडून तपास सुरू। अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील रंगभवन भागात एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी 22 मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी घराबाहेर असताना आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच पीडितेला व तिच्या कुटुंबियांना धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने कुटुंबियांना माहिती दिली। त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविण्यात आली। तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत। पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले। दरम्यान अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे। त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अथवा अन्य माध्यमातून पीडित मुलीची ओळख उघड होईल अशी माहिती प्रसारित करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा